परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना मीरा रोडमध्ये जोरदार विरोधाला सामोरं जावं लागलंय। मोर्चात सहभागी होण्यासाठी आलेल्या सरनाईकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सरनाईक गो बॅक, 50 खोके एकदम ओके आणि जय गुजरातच्या घोषणा आंदोलकांनी दिल्या। आंदोलकांच्या घोषणाबाजीमुळे सरनाईकांनी आंदोलनातून काढता पाय घेतलेला। माझ्या विरोधामध्ये नाही आहे, हे मीरा भाईंदरचे आमदारांच्या विरोधात त्यांनी घोषणा केली, परंतु मी मीरा भाईंदर शहरातील स्थानिक जे मराठी लोक आहेत त्यांच्यासोबत कायम आहे। 2 मिनिट लोकांनी येऊन काहीतरी गुंडगिरी दादागिरी केली, पण तुम्ही बघताय पूर्ण मराठी लोक आमच्या सोबत आहेत। नाही, ही बाहेरची मनसे आणि उबाट्याची लोक आलेली आहे, बाहेर ना आलेली आहे। हे चित्र झालं नसतं, मी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। आज दोघे आमदार बघितलं असेल कशा पद्धतीने त्या ठिकाणी लोकांवरती अन्याय करतायत, आणि म्हणून या ठिकाणी मी खास करून मीरा भाईंदरच्या जनतेला, आणि जर तुम्हाला एवढीच जर वाटत असेल ना, या ठिकाणी आले होते मला वाटतं प्रताप सरने मला आता सांगितलं, त्यांना लोकांनी हाकलून दिलं, त्यांना हाकलून नाही चपलेने मारायला पाहिजे होता, कारण ते मराठी आहेत, ते सत्तेमध्ये आहेत, आणि सत्तेमध्ये असताना सत्तेवर लाथ मारून त्या ठिकाणी राजीनामा देऊन या ठिकाणी बाहेर पडून या मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी लढायला पाहिजे होतं।